आज महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये सगळ्यात अगोदर आपले शहीद संभाजी कदम साहेब यांना आपण सर्वप्रथम श्रद्धांजली वाहून आपण कार्यक्रमाला पुढे वाटचाल करतात। त्याच पद्धतीने माझे पूर्ण हे समोर जे आपले बसलेले आहेत माझे पूर्ण मार्गदर्शक आहेत आणि आनंद नवगिरे साहेब, अरविंद कांबळे साहेब, वाघमारे साहेब, सुमनशी साहेब, देवकाते साहेब, गायकवाड साहेब, बेंद्रे साहेब, गीते साहेब, गोविंद साहेब, पेटकर साहेब आणि उमेश साहेब, त्याच पद्धतीने माझ्याबरोबर आलेले युवाती प्रमुख जाधव साहेब, त्याच पद्धतीने आपल्या शैक्षणिक क्षेत्राचे प्रदेशाध्यक्ष देशमुख सर, त्याच पद्धतीने औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष खरात साहेब, तसेच श्रीगोंदा तालुक्याचे तालुका खजिनदार उदांडे साहेब, त्याच पद्धतीने सर्व आजी माजी सैनिक उपस्थित। मला असं सांगायचं की आता साहेबांनी जे मुद्दा मांडला, साहेबांनी जे आता बालाजी साहेबांनी जो मुद्दा मांडला आणि मला एकदम आवडला की आपल्याला आपल्या माजी सैनिकाचा अभिमान पाहिजे। आता आपण असं सांगितलंय की आता जे आपल्याला जे रुग्णालय आपण बांधलेलं आहे, बरोबर आहे का साहेब? जे जिल्हा रुग्णालय जे बांधलेलं आहे तुम्हाला मी 100% ह्या भूमीमध्ये तुम्हाला मी शपथ घेऊन सांगतो की त्या रुग्णालयाला शहीद संभाजी कदमांचंच नाव लागणार आणि मला कुठपर्यंत लढाईचं वेळ आहे तरी मी घाबरत नाही। तुम्हाला सांगायचं म्हणजे कोणत्या राजकीयाला घाबरत नाही, मला काय कोणाचं घेणं देणं नाही। आजपर्यंत असं झालेलं आहे। आता मला अनेक मुद्दे साहेबांनी सांगितलेले आहेत, पहिले साहेबांचा मुद्दा मी क्लिअर करतो आणि नंतर मी बोलतो साहेब, बरोबर आहे? ओके हां, म्हणजे कसं होतं की आपल्याला एक मुद्दा क्लिअर होईल आणि महत्त्वाचा विषय असा आहे की जर आपल्या कोणी दबाव आणला आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की महाराष्ट्र पूर्ण उठून पेटेल साहेब माझी सैनिक। त्या ठिकाणी त्यांनी जरी बोर्ड लावण्याची कोशिश केली तर आपण पूर्ण बोर्ड टिकून देऊ साहेब, एवढं मी तुम्हाला सांगतो। आणि तिथं आपण पूर्ण माजी सैनिकाची ताकद काय आहे आजपर्यंत आपल्या माजी सैनिकाला सुद्धा माहीत नाही साहेब की माजी सैनिकाची ताकद किती आहे। आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला मी जास्त काही सांगत नाही, माजी सैनिकाला एक पेसा पोलिटिशियनचा स्वरूप नाही मला तर मी साहेब मार्ग करून देईल, एवढं आपलं चाललेलं आहे। त्याच पद्धतीने साहेबांनी मला सांगितलं की आता जसं की आपल्या माजी सैनिक आहेत, आपल्या सैनिक ऑन ड्युटीवर आहेत आणि काय होतं की त्यांच्या काही मॅटर घडते, मॅटर काढल्यानंतर मी स्पष्टपणे मी एक लेटर आपण लेटर दुसऱ्या सोशल बोर्डला तुम्ही दखल घ्यायची नाही, ज्या टायमाला सैनिक सुट्टी येईल समोर पहा नंतरच तुम्ही दखल घ्या। त्याच पद्धतीने असे कोणते आपल्याकडे मॅटर येत असतील बरोबर आहे ती मॅटर तुम्ही घ्या, आपण घरी जाऊन सॉल्व्ह करू। आणि आजपर्यंत आपण जर नाही म्हणलं तर आम्ही जसं सैनिकांच्या आपल्या फॅमिलीचे मॅटर आहे तुम्ही बघत असताल तर आमचं दररोज एक दोन सॉल्व्ह चाललेलं आहे करायचं, म्हणजे आपलं एवढं म्हणजे हे काम चाललेलं आहे। त्याच पद्धतीने आपण स्पष्टपणे सैनिक आपल्या ज्या जिल्ह्याचा अधिकार सैनिक कल्याण बोर्ड आहे त्या अधिकाऱ्यांना सांगून तुम्ही ह्याच्यामध्ये तक्रार अंदाजपणा करायचा असेल बरोबर आहे स्पष्टपणे तुम्ही काय असेल आम्हाला सांगा, आम्ही दोन्ही बोलू। तुम्ही नुसतं एकाच पार्टीला बोलून नुसतं लेटर लिहून आमच्या जो सैनिक आपलं ते सीमेवर लढत आहे मला सांगा त्याचं पुढे डाऊन झालं तो काय करणार साहेब? आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अधिकारी काय वागून देतात साहेब, अधिकाऱ्यांना कधीच वाटत नाही की माझ्या जेवणात चांगला असं आपण युट्यूबमध्ये ग्राउंडवर नोकरी केली आहे साहेब, मी स्पष्टपणे बोलतो। आणि अधिकारी आज जे आपल्याला नाही उद्याही नाही, आज जर आपण बघितलं आपण रिटायरमेंट होऊन आलेलं आहे साहेब, आपल्याला कॅन्टीनला जायचं म्हणलं तर आपल्याला टाइम नाही साहेब, मग आपल्याला टायमिंग सोमवारी साहेब बरोबर आहे, गुरुवारी आला पाहिजे, डिसिप्लिन मध्ये राहिला पाहिजे, अधिकारी कधी येत कधी जात त्यांना काय नाही। त्याच पद्धतीने आपल्या कॅन्टीनच्या किती सुविधा कमी केल्या पहा बरं, अधिकाऱ्यांच्या का कमी केल्या नाही साहेब? चुकीचं बोलतोय, जेणेकरून मला असं सांगायचं की आपला आवाज हा दिल्लीपर्यंत गेला पाहिजे आणि दिल्लीपर्यंत जायला काही अडचण नाही साहेब, तुम्हाला स्पष्टपणे बोलतो। त्याच पद्धतीने जसं की साहेबांनी सांगितलं की आता जर आपल्या सैनिकांना रिटायर झाल्यानंतर 15% आरक्षण आहे 100% बरोबर आहे, परंतु आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की माजी सैनिकाला कुठं कसं डीएड आपल्या माजी सैनिकात झालेलं नसतं। ज्या टायमाला सरांनी सांगितलं की सैनिक 10वी 12वी भरती झाला की सैन्यामध्ये कमी वयामध्ये भरती होतो आणि आल्यानंतर डीएड कोणी करू शकत नाही साहेब। त्याच पद्धतीने आपल्याला शासनाचे सर्टिफिकेट मिळते, ग्रॅज्युएशन झालेलं सर्टिफिकेट मिळते, त्याच्या व्यक्त ते घ्या, नाहीतर आमच्या मुलांना त्या जागा आमच्या मुलांच्या भरा बरोबर आहे की 100% तुमचा एकदम मुद्दा आहे तो कुशे साहेबांजवळ मी 100% मांडणार आहे आणि तो मुद्दा 100% मी पास करू साहेब। त्याच पद्धतीने आता तसं मला सांगितलं की साहेबांनी जसं की आपला नवीन केला आहे साहेब, पहिले आपल्या माजी सैनिकांना जेवणी भेटायचे साहेब, आता जर आपण पाहिलं तर आता शहरामध्ये माजी सैनिकांना साहेब 2 गुंठ जागा मिळतील, आता 2 मध्ये बघा मी आणि एक 40 ला दिली 26 ला दिली 36 चा प्रस्ताव मंत्रालयामध्ये आहे साहेब। त्याच पद्धतीने आपले जे
शहीदवीर पत्नी असतील, शहीदवीर माता असतील, साहेब यांना 2 एकर पुनर्वसनाची जमीन मिळते साहेब. असं कुणी असेल तुम्ही दुसरा प्रस्ताव करा, जिल्हाधिकाऱ्यांना आपण पाठवावं करू. आपल्याला मंत्रालयात जायची गरज नाही 2 एकरसाठी. हा प्रस्ताव तयार करून द्यायचा सैनिक सोल्जर बोर्डामध्ये दिल्यानंतर तो प्रस्ताव जाणार पुण्याला सैनिक कल्याण विभागामध्ये सर्व आपली माणसं तिथनं प्रस्ताव करून जिल्हाधिकाऱ्याला आपण देऊन ती जमीन आतापर्यंत प्रस्ताव केलेत. पण साहेब असे दुर्दैव आहे की प्रस्ताव आपल्या सैनिक सोल्जर बोर्डापासून पुढे जात नसेल, फार मोठं दुर्दैव आहे. आणि तिथं गेल्यानंतर मला सांगा, तिथं जर आपण पाहिलं तर आपलेच माजी सैनिक खुर्ची बसलेले आहे साहेब. त्या ठिकाणी आपल्या माजी सैनिकाला माजी सैनिक इज्जत देत नाही, हे बी एक दुर्दैव आहे साहेब. मी तुम्हाला स्पष्टपणे बोलतो. त्याच पद्धतीने मला असं सांगायचंय की सैनिक सोल्जर बोर्डामध्ये आज तर आपण पाहिलं तर साहेब अधिकाऱ्याच्या जागा खाली आहेत, आपल्या कर्मचाऱ्यांच्या जागा खाली आहेत. तर मला असं सांगायचं की जे माजी सैनिक असतील, शिपाईपासून ऑर्डर कॅप्टन साहेबांपर्यंत असतील, तर ह्यांनी एमपीएससी परीक्षा घ्या साहेब. एमपीएससी परीक्षा घ्या आणि अधिकाऱ्यांची जागा भरा, कर्मचाऱ्यांची जागा भरा साहेब. मला एक का सांगायचंय की मला सांगा की जो शॉर्ट सर्व्हिस मध्ये जो अधिकारी येतो त्याला कामाचं काहीच माहित नसतं साहेब, आणि तो तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. जर आपला जवान जर त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर जर बसला साहेब, 100% तो बीबीच्या डेटापासून काम करू शकतो, त्याला जवानाचं काही ते करू शकतो. एक माझा मुद्दा हा आहे. त्याच पद्धतीने साहेबांनी सांगितलं की आता मला असं सांगायचंय की आता हे मुद्दे, आता पहिला मुद्दा आपण जे आता आपल्या तालुक्यामध्ये शहीद स्मारक होणं गरजेचं आहे, बरोबर आहे का? आणि आता आपण एक प्रस्ताव बनवू, आजच प्रस्ताव बनवू. आणि आता नगरपालिकेच्या अंडरमध्ये येतं, महानगरपालिका येतं, नगरपालिका. आपण सर काका आपण काय करू माहितीये का? आपण असं करायचं की आपण लेटरवर आपला प्रस्ताव तयार करू. आम्हाला शहीद स्मारकासाठी 5 ते 6 रुपये जागा मिळण्याबाबत दोघांना किती अभिमान आहे. आणि तुम्हाला मी एवढं सांगतो, जर आपल्याला 1 महिना होऊ देतात, आपण पाठपुरावा करत राहायचा. 1 महिन्यामध्ये त्यांनी आपल्याला जागा नाही दिली साहेब, आपण बी काही मिळेलं आयचं दूध केलेलं हे त्यामध्ये घ्या. आपण जिथं जागा खाली तिथं शहीद स्मारक उभा करू आणि कोण माहिती झालं ते बी पाहावं. आजपर्यंत असं झालेलं आहे साहेब की आता मी पाहत आहे की आता आजपर्यंत माजी सैनिकांनी आवाज उठवण्याचा कोशिश का करत होतो तुम्हाला मी सांगतो. आता आपण जर पाहिलं, महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे साहेब. संतांच्या भूमीमध्ये माजी सैनिकाला कोण टिचून मारते, तर कोण प्राणघातक हल्ला करते, तर कोण काय करते, ते जमीन अतिक्रमण करते, त्यांचं रस्ता अडवते, तर कोण सिव्हिलियन जे गव्हर्नमेंट ते काय करते, माजी सैनिकावर छोटे मोठे दाखल करते. ही एक मालिका चालू आहे. ज्यावेळेस आम्ही मंत्रालयामध्ये गेलो, मंत्रालयामध्ये तुम्ही पाहत असाल मला की मी असा माणूस आहे, तुम्ही जरी म्हणला ना माझ्या जिल्ह्याचे महिनाभर काम केले मी जाणारा माणूस नाही, हे तुम्हाला मी सांगतो. आणि आपण एक सामान्य माणूस आहे. आणि मी सगळं जवळून पाहिले. माजी सैनिक आल्यानंतर किती त्यांना अडचणी साहेब. माजी सैनिक एक तर मला असं सांगायचं, कमी वयामध्ये भरती झाल्यानंतर बिचारा आपला घरी येतो. घरी आल्यानंतर माजी सैनिक एक विचार करतो की मी काहीतरी शेतीबरोबर जॉईंट धंदा केला पाहिजे, माझ्या परिवाराबरोबर मी राहिलं पाहिजे. पण साहेब असं आल्यानंतर काय होतं की त्या माजी सैनिकाला नजर लागते साहेब. नजर लागली की त्यांचं एकच काम आहे की आता माजी सैनिकांना मला एकच सांगायचंय की 6 महिन्यानंतर जे हल्ले होते, टिचून मारलं जातं तुम्ही पाहताय, आणि रस्त्याचं अतिक्रमण आहे, मागं झालंय, हे मागचं झालंय, हे मागचं आपण काढत चाललोय साहेब. आणि तुम्ही पाहत असतात की आता आपण जर पाहिलं तर माजी सैनिकांना मी आज आम्हाला 4 फोन आल्यानंतर मला सांगितलं की सर मला फॅमिलीला नांदवायचंय, पण फॅमिली माझ्याकडे येत नाही. कारण काय असतं की कुठेतरी काही चुकी झाली असतं, आपण तिथं बसलो पाहिजे, गेलो पाहिजे. त्याचं मी सांगतो माझ्या सैनिकासाठी मी तुम्हाला सांगतो, त्या माणसाचं पाया धुवून पिन, मी स्पष्टपणे तुम्हाला बोलतो. पण त्याचं जोपर्यंत राखीला लागणारा तोपर्यंत मी हरत नाही साहेब, माझा वस्तू असा आहे, मी स्पष्टपणे तुम्हाला बोलतो. त्याच पद्धतीने मला असं सांगायचं की आता आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी मागली साहेब, आणि यांनी सांगितलं की ठीक आहे. मी स्पष्टपणे सांगितलं की जी घरपट्टी आणि पाणीपट्टी जी आपली माफ झालेली आहे, त्या आपल्या पट्टीच्या नावाला आपण जर पाहिलं तर माजी सैनिकाच्या 5% घर नाव असते साहेब. जे ऑन ड्युटीवर आहेत त्यांच्या आईवडिलांचे नाव घर असतील, आणि आपल्या पत्नीचे नाव आपण जर पाहिलं तर 90% आपल्या पत्नीचे नाव साहेब घर असते. ते बरोबर आहे काय? आपल्या पत्नीचे नाव असू द्या किंवा आपल्या आईवडिलांच्या नाव घर असू द्या, तुम्ही घरपट्टी भरायची गरज नाही साहेब. घरपट्टी भरायची गरज नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे बोलतो. गडबड करू नका, सर्व हे होणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता आम्ही मंत्रालयामध्ये एक मुद्दा मांडला की आमचे माजी सैनिक आहेत, टोल नाक्यावर गेल्यानंतर आमचं माजी सैनिकाचं आयडेंटिटी कार्ड असतं, आम्ही त्यावर फेकून देत असायला. म्हणजे माजी सैनिकात तुम्ही तुमचे जे टोल नाक्यावरले 2 असे नारायण लोक आहेत ते की मला सांगायचं की वायकाड फेकून देत माजी सैनिक साहेब. मला सांगा, आपण देश ज्या टायमाला देशाची सेवा करतो कशी करतो हे आपल्याला माहित आहे, आणि आपल्या आयडेंटिटी कार्डची किंमत हे करते साहेब का, बरोबर आहे? तर त्यासाठी आपण टोल नाका जे टोल नाक्यावर जे पेमेंट लागतंय ते आपण सांगितलं की आमचा माफ करा म्हणून आपण प्रस्ताव दिलेला आहे. त्याच पद्धतीने लाईट बिल आहे, मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय की आम्ही एवढं केलं तेवढं केलं, तुमचं
प्रस्ताव येत नाहीत. त्याच पद्धतीने मी सांगितलं की जी घरगुती लाईट आहे 300 युनिटपर्यंत आमची माफ करा. स्पष्टपणे 300 युनिटपर्यंत माफ करा आमची. जर 300च्या वर जेवढे काही ते आमचं पेमेंट घ्या, रिस्टर आहे ते बी आपण प्रस्ताव मांडलेला आहे. त्याच पद्धतीने आता माजी सैनिकावर किती अन्याय होते आपण पाहतो साहेब. आणि आजपर्यंत कमीत कमी वर्षामध्ये माजी सैनिकाला 50 ते 60 माजी सैनिकाला टिचून मारायचं आहे. टिचून मारायचं आहे. टिचून मारल्यानंतर कुठं पेपरला बातमी येत नव्हतं, कुठं येत नव्हतं, सगळं लपून राहायचं आहे. आज जर आपण पहिलं तासपी पडली तरी आवाज येतो साहेब. ते बरोबर आहे. कुठं काय झालं की कळतंय. आता मला सांगा तुम्ही आवाज उठवला, एवढं पेपरला बातमी आहे साहेब. बरोबर आहे 100%. ते आमच्यापर्यंत पोहोचलं. बरोबर आहे. पेपरला पोहोचलं. आपण आता व्हॉट्सअप ग्रुप बनवलं, सोशल मीडिया ह्याद्वारे आपलं काय होतं. तुम्ही जर इथं तासपी पडली तरी आम्हाला 1 तासामध्ये कळतंय की आयला ते नांदेडमध्ये तासपी पडली बाबा. म्हणजे एवढं फास्ट झालंय. त्याच पद्धतीने आज जर तुम्हाला सांगायचं की आपला जो माजी सैनिक आहे इमानदार आहे, तुम्हाला मी सांगतो इतका इमानदार आहे बिचारा. आज जर आपण विचार केला तर माजी सैनिक एवढा कार्यक्षम आहे. तर आज माजी सैनिक तलाठ्याच्या खुर्चीपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर एकदम सरळ मार्गी आणि त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे काम करू शकतो. मी तुम्हाला एवढं सांगतो, एवढे आपले माजी सैनिक कार्यक्षम आहेत साहेब, तुम्हाला मी सांगतो. परंतु काय जातंय, गावामध्ये दाबलं जातंय. तसंच मला असं सांगायचं की जसं तुम्ही थोडं पुढे निघला तर काय एक पद्धत होती, एखादी महिला तयार करायची विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा आहे. बरोबर आहे. आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर विषय असा होतोय. मग माझ्या डोक्यामध्ये आलं की आता जर आपल्या माजी सैनिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला तर गणेश साहेब माझ्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, मी काय करतो, मला कधी कळतंय त्या टायमाला गुन्हा दाखल होतो, त्या टायमाला मला कळतंय की माझ्यावर गुन्हा दाखल झालाय. मी काय करतो, माझा मोबाईल स्विच ऑफ करतो, मी सायल्या वेळेला पळवतो. तसं काही मी मोठा म्हणजे माझ्या दृष्टीला गुन्हा दाखल झालाय, पण लगेच पोलिसाची गाडी कुठे येणार, माझ्या घरी येणार नाही. एकदम वाद देणार, त्या उद्या वगैरे देणार साहेब. आल्यानंतर पोलीस मला कुठे गेला, असं केलं तसं केलं. म्हणजे मला सांगा ह्याच्यामध्ये जे आपला परिवार आहे, परिवाराचं काय होतंय मला सांगा, काय होतंय परिवाराचं मनोबल डाऊन होतं साहेब. काय केलंय, कसं केलंय, सगळं कुठं झालंय. बरोबर आहे. आणि सासूची जसं तुम्हाला कोणी हानमार केली, आपण जर पोलीस स्टेशनला गेलं तर आपल्याला 2-2 दिवस गुन्हा दाखल होत नाही साहेब. स्पष्टपणे मी तुम्हाला बोलतो, 2-2 दिवस गुन्हा दाखल होत नाही. आणि लगेच पुण्याला फोन जातोय ते फौजी सैनिक तुझ्या गुन्हा दाखल करायला साहेब. म्हणजे आपल्या सैनिकांमध्ये संतांच्या भूमीमध्ये किती न्याय मिळतोय पहा. त्याच पद्धतीने आपण कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये, तहसील कार्यालय असू द्या, महसूल असू द्या, किंवा आपलं कृषी विभाग असू द्या, किंवा मोजणी ऑफिस असू द्या, तुम्हाला मी सांगून जे कार्यालय तिथं गेल्यानंतर माजी सैनिकाला खुर्ची पण बसायला देतं का साहेब? कुणीच खुर्ची बसायला देत नाही. चहा पाणी सोडून द्या, काय आला कशाला आला त्या ठिकाणी माजी सैनिकाची कामं होत नाही साहेब. त्याला मान सन्मान मिळायला पाहिजे, त्या पद्धतीने भेटत नाही. बरोबर आहे. त्याच पद्धतीने मला असं सांगायचं की आता शासनाने जी आर काढलाय 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला माजी सैनिकांनी त्यांना पटवलं पाहिजे. बरोबर आहे का? त्या पद्धतीने आपण आता गावोगावी आपण सगळे माजी सैनिक आहेत, आपण एकच निश्चय करायचा आहे की राजकारणी लोकांना आपण त्यांना पटवून द्यायचा नाही. काय म्हणणे का काय चुकले माझ्याकडून, आपण सक्षम राहायचे. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आपण आता उद्याच आपण एक ऑफिस बघा साहेब, काही नाही आपल्यासाठी आपण काही करू शकत नाही का? आपल्यासाठी एक ऑफिस उघडा, आपण लॅपटॉप घेऊ, कॉम्प्युटर घेऊ आणि आपलं कामकाज आपण चालू करू. काय होतंय की आपल्या महाराष्ट्राची ताकद काय आहे? आज तुम्हाला मला असं सांगायचंय की आज तुम्ही पाहताय माझं सगळं चाललंय, महिला संघटन चाललंय, त्रिदल बहिरायचं संघटन चाललंय, विद्यार्थी संघटन चाललंय. आता ते शिक्षक बघा, आता आपली जर कोण मुलं असतील 10वी 12वी 8वी 9वी त्यांना नंबर द्या बघा, ऑनलाईन क्लास फ्रीमध्ये सुरू आहे. म्हणजे जेवढं आपल्याच्या होतं तेवढं चाललंय साहेब. त्याच पद्धतीने साहेबांनी आम्हाला आमंत्रण दिलं. खरं साहेब म्हणले की असं बोलवले, असा विषय आहे. मी सरांना शब्द दिला. साहेब म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, जिल्हा उपरुग्णालय आहे तिथं आपल्या संभाजी कदम साहेबांचंच नाव लागणार आहे आणि कुणी दुसरं कुणी लावू शकत नाही. वेळ आली तुम्ही म्हणलं ना आज संध्याकाळी लावायचंय, आज संध्याकाळी आपण नाव लावू, कुणाशी मदत सगळं आपण नारळ करू. साहेब सैनिकांना तुम्हाला मी सांगतो की आपण शहीद संभाजी कदम साहेबांचं नाव लावल्यानंतर तिथं कुणाची ताकद नाही साहेब करायची. तुम्हाला मी एवढं सांगतो. मला सांगा राजकीय लोकांचं नाव द्यायचं काही संबंध नाही साहेब, त्यांच्या काही बापाची काही इस्टेट नाही. मी स्पष्टपणे बोलतो, ज्या पद्धतीने तुम्हाला तो XYZ जो आमदार बोललेला आहे त्याला काही जागा आपण दावल्याशिवाय राहणार नाही साहेब. तुम्हाला मी स्पष्टपणे बोलतो, तुम्हाला त्यात काय बोलत नाही. आणि त्याच पद्धतीने मला असं सांगायचं की आता माजी सैनिकावर किती अन्याय अत्याचार होतोय. आपण जोपर्यंत संघटित होत नाही साहेब, आणि ह्याच्यामध्ये काय होतंय की आपल्यातली काय माजी सैनिक आहेत त्यांनी मी म्हणतो राजकारण थोडं साईडला ठेवा. सैनिकांच्या कामासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, एकीचं बळ लावलं पाहिजे. त्याच पद्धतीने साहेब मला तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जे ऑन ड्युटीवर आहेत सैनिक,
वन ड्युटीवर जे सैनिक आहेत त्यांचे तुम्ही गावोगावी जाऊन त्यांचा नंबर घ्या, त्यांना आपल्या ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून आपल्या सैनिकाला जर काय अडचण आली तर आपण त्याच्या भावाप्रमाणे किंवा त्या आई वडिलांच्या मुलाप्रमाणे आपण जाऊन त्यांची अडचण दूर करू. मग तो आपला सैनिक तिथं व्यवस्थित लढू शकतो. साहेब मला सांगा, आईने फोन करायचा असं झालंय, बाळाचं लक्ष ती महिला तिकडं तो एसएफ साहेबाकडे जातोय, आर्ट साहेबाकडे जातोय, शिवसाहेबाचा इंटरव्ह्यू घेतोय, साहेब एक मला पत्र लिहा, साहेब माझ्या पोलीसला पत्र लिहा. आणि साहेब या टायमाला यांनी पोलीसला तिथं पत्र येतंय, पत्र आल्यानंतर साहेब असं करून टाकलं जातं USB मध्ये. आपली कुठंच साहेब आपल्या पत्राचा पुढे विचार केला जात नाही. तुम्ही बघितलं का? त्यासाठी साहेब मी काय केलं की मी थोडा विचार केला, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये गेलो, फिरत राहिलो. मी साहेब तुम्ही स्वतः घरोघरी जाणारा माणूस आहे, तुम्ही म्हणाले असं काय म्हणताय, मला 1.5 वर्षामध्ये मी शब्द देतो इथं 1.5 वर्षापर्यंत जे मागं जेवढ्या मला साहेबांनी सांगितलं की कोर्टामध्ये आपल्या माजी सैनिकावर काय गुन्हा आहे, बरोबर आहे का, असे जर गुन्हा असतील तर आमची कामाची पद्धत वेगळीच आहे. तुमच्यासोबत कुणी माणूस असू द्या, तुम्हाला न्याय देऊन आम्ही काढून घेऊ पहिल्या विषयी. आणि दुसरा विषय, आता तो प्रस्ताव रोहितदादा पवार आता गेल्या वेळेस मंत्रालयामध्ये गेलो, साहेब आपल्याला काय ते काय म्हणले, आम्हाला एक सैनिकाचा अभिमान आहे, तिकडे पण त्याला देऊ नका. आम्ही काय थोडं राजकारणी माणसं आहे आणि तुम्हाला प्रश्न सांगतो, मला राजकारणाला घेणं देणं नाही. मला तुम्ही पोस्टही पाहत असता, बरोबर आहे का, मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही. आम्ही त्या दिवशी मंत्रालयामध्ये गेलो, गृहमंत्र्यांची 45 मिनिटं मिटिंग केली, दादा भुसे साहेबांशी मिटिंग केली. दादा भुसे साहेबांशी मिटिंग करत असताना तिथं गेलो की म्हणलं या संदीपराव या, म्हणलं मला कसं काय मंत्री महोदयाने डायरेक्ट ओळखलं. मी आव्हान केलं होतं, माझ्या सैनिकाला जर कुणी हात लावण्याचा कोशिश केलं किंवा वाघांना जर मी बघण्याची कोशिश केली तर मी ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे माझं प्रिय वाक्य आहे आणि मी करून नव्हतो साहेब. ज्या पद्धतीने मी मुख्यमंत्री साहेबांना आव्हान केलं होतं, माझी सैनिकाला आणि माझ्या सैनिकाच्या आडी अडचणी नाही सोडवल्या आणि माझ्या सैनिकाला जर कुणी असं जर टिचून मारत असेल, कुणी प्राणघातक हातात देत असेल, जर आपण कारवाई नसेल करत तर तुम्हाला आम्ही महाराष्ट्रावर फिरून देणार नाही साहेब, हे माझा शब्द होता साहेब. तुम्ही माहिती असेल तुम्हाला, मला माहिती आहे, तुम्हाला तुम्ही युट्यूबवर पहा, मी आव्हान करतो. त्या टायमाला आम्ही मुंबईला गेलो, मुंबईला गेले की देशमुख सर म्हणले की आता आपण मुंबईला जाऊन शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही. साहेब मी भेट नाही, मी माझ्या बापाला भेट नाही, मला काही घेणं देणं नाही. मला एकच कळतं, माझी जी सैनिक आहे, सैनिकाच्या आई अडचणी कशी सोडवायच्या, तिथून पुढे सैनिका कुणी अन्याय नाही करणार, एवढं आपल्याला करायचे. आणि विषय काय होतो की त्यासाठी मी काय केलं की मी आव्हान केलं जाहीरपणे आणि काही लोकांची आपल्याच पुढे दुखायला लागली. मी असं आव्हान केलं की आता माझी सैनिकावर फार मोठा अन्याय होतो साहेब, इथं आम्हाला यायचं म्हणलं तर काय होतं साहेब, आता हे तालुका आहे तुमच्या ह्याच्यामध्ये कमीत कमी मला वाटतं नाही ना 10 तालुका असतील, बरोबर आहे का, 10 तालुका असतील. आता कसं होतं की शिव तालुका आता गडीवर आता तिथं कंधार आहे साहेब, कंधार तालुका त्या शेजार तालुका. आता काय होईल की जर इथं काय असेल दुसरा तालुका आपल्या शेजारी आला पाहिजे, आपल्याला आम्हाला 4 तास येऊच तर बाकी तर आपली जनता गोळा झाली पाहिजे, आम्हाला लांब येऊच तर. मग माझं काय धोरण चाललंय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये QRT आणि घातक टीम करायचं काम चाललंय माझं आहे. QRT आणि घातक टीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बदलायचं माझं काम चाललंय, म्हणजे चाललंय आता माझं. आता मी एक पुण्यामध्ये बस ठेवतोय, 1/11/2020 आपण 2 बस घेतो साहेब आणि एक जालन्यामध्ये बस ठेवतोय, त्यानंतर एक बस आपण इथं ठेवतोय, पुण्यामध्ये ठेवतोय, 2 बस झाल्या. परत 6 महिन्यात 2 बस घेतोय, एक तुमच्या ताब्यामध्ये देऊ आणि एक पलीकडे देऊ. म्हणजे काय होतं की जेणेकरून त्या बसची काम आपली सुरू झाली पाहिजे. आपल्याला जायचं म्हणलं तर आपण डिझेल टाकलं निघालं होतं, बरोबर आहे का, चुकीचं आहे. आज जर तुम्ही प्रत्येकाच्या गाडीमध्ये तुम्ही माझ्यासाठी 1 दिवस येतात, 2 दिवस येतात, 3 दिवस येतात, पण तुम्ही मला सारखं माझ्यावर येऊ शकत नाही, बरोबर आहे का. त्यासाठी आपण 2 बस घेतोय आणि त्याच्यानंतर आपण काय करतोय की QRT आणि घातक आपण टीमचं काय करतो, शॉर्ट फिल्म बनवतो साहेब, शॉर्ट फिल्म, जेणेकरून हे जे गाव गुंडे आपल्या सैनिकाला जे त्रास देते आपण गावोगावी लावायचे साहेब ते शॉर्ट फिल्म. एक अर्धा तास आपण शॉर्ट 8 तास ते 45 मिनिट आपण शॉर्ट फिल्म बनवणार आहे, जेणेकरून असं अशा आपण त्या फिल्ममध्ये असं हे करणार आहे की जवानाला घरनं फोन जातो, जवान कुठं सीमेवर असतो, तिथनं तो बिचारा आल्यानंतर त्याची शेव होतो. म्हणजे हे जे गाव गुंडे पहिले रडले पाहिजे, काय झालं पाहिजे, पहिले रडले पाहिजे आणि मग गाडीला पायला पळाले पाहिजे, अशी फिल्म आपण बनवतोय. आणि त्याच्यामध्ये आपण फिल्म बनवल्यानंतर तुम्हाला मी काय सांगत नाही, फिल्म बनवल्यानंतर 6 महिन्यामध्ये ती फिल्म तो बघायला आपण गावोगावी लावायची आणि आपण सैनिक सगळीकडे लावायचे. काय फरक पडत असं आहे का, फिल्म लावल्यानंतर 90 ते 99.9% आपल्यावर जो चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आहे 100% बंद होणार साहेब. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला कधी आवाज द्या, आम्ही तुमच्याकडे नाही. आता आम्ही तुम्हाला माहिती आम्ही पुण्यावर आलोय, आम्ही कधी विचार नाही केला की आता साहेबांनी बोलवलंय, खडा साहेबांनी सांगितलं जायचंय म्हणलं की जायचंय साहेब, शब्द दिला, शब्द. आता मला ते खडा साहेब म्हणजे फुटू द्या, अहो माझा मी सामान्य माणूस, माझ्या फुटचं काय करायचंय. म्हणजे मी त्यांना बोलवलं खडा साहेबांना, म्हणजे तुम्ही द्या, म्हणलं घ्या बाबा, तुम्ही लय मागायला लागलाय काय मग घ्या बघू. म्हणजे मला बोलण्याचं तात्पर्य काय की आता जे केलंय बरं तिथनं पुढे आणायचं नाही, आपण मस्तपैकी झाडं बिडं बघायची, पुढं तिथं बसणारी माणसं, बरोबर आहे का. म्हणजे
ह्याच पद्धतीने आपल्याला फक्त सैनिकांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. कोणत्याही अडचणी असू द्या, शेतीचे असतील, कुणाच्या बांधाचे असतील, कुणाच्या रस्त्याचे असतील, तर स्पष्टपणे मला एकच सांगायचं की आपण सगळ्यांनी फक्त या. आणि आता तुम्ही काय काय गावामध्ये तुमच्या गावामध्ये 10-11 माहिती या आता तरी आपण जागा झालं पाहिजे. आजपर्यंत सैनिकांचे तुम्हाला मी सांगतो की आजपर्यंत सैनिकांचं मी तुम्हाला असं सांगायचं की ताकद कळली नव्हती दुनियाला साहेब. आज सगळ्या राजकीय लोकांना कळालं की ताकद काय आहे. आपली ताकद एवढी आहे. आपण जर सैनिक सगळे एकत्र झालं साहेब, आपण जर सैनिक एकत्र झालो तर मला असं वाटत नाही की आपण आपली एवढी ताकद की आपण महाराष्ट्र बाहेर पाडू शकतो ताकद साहेब आपण. आणि जी आपली संतांची भूमी चूरला गेली साहेब, चूरला गेली संतांची भूमी आहे का महाराष्ट्रामध्ये, चूरला गेली. आणि ती चूरला गेलेली संतांची भूमी आपले सैनिक मागे आणू शकतात साहेब, मी स्पष्टपणे बोलतो. आणि त्यासाठी आपल्याला कडक कदम उचलण्याची गरज आहे. त्याच पद्धतीने पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपल्याला तुम्ही विचारत नाही साहेब. त्याच पद्धतीने दबाव कसा टाकता येईल, जिल्हा अधिकारी कसा टाकता येईल, पोलीस अध्यक्ष कसा टाकता येईल, त्याच पद्धतीने आपण सगळे पोलीस अध्यक्ष काय करतो, पोलीस स्टेशनला गेल्यावर आपल्याला काय इज्जत मिळते, त्याच पद्धतीने महसूलमध्ये गेल्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला इज्जत काय मिळते ते आपण सगळे एकदम फिल्म शॉर्ट फिल्म मध्ये आपण बनवणार आहे. बरोबर आहे का? जेणेकरून ह्यांना लाजा वाटल्या पाहिजे, थोडी लाज शिल्लक असेल तर सैनिकांचा सन्मान करतील. चुकीनं बोलतोय आणि मी का बोलतोय, मला इतकी तळमळ वाटते की माझ्या सैनिकाकडे जर कोणी हात उचलला तर मला वाईट वाटत साहेब. मला असं वाटतं की हरामखोराचा हात काढून फेकून देऊ अशी माझी कधी कधी हे होतं साहेब. मला स्पष्टपणे मी तुम्हाला बोलतोय. आणि आता मला सांगा, उलट तुम्ही एक प्रस्ताव मांडला की बाबा आपलं जिल्हा उपरुग्णालय आहे त्याला आपल्या शहीद संभाजी कदम साहेबांचं नाव दिलं पाहिजे. त्यांना किती अभिमान पाहिजे साहेब. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहीद झालेल्या संभाजी कदम साहेबांचं नाव लागतोय. त्यांनी तर मी म्हणतो तुम्हाला प्रस्ताव आणून दिला पाहिजे. राष्ट्रीय लोकांनी साहेब घ्या, तुम्ही प्रस्ताव चांगला मांडलाय, परंतु साहेब तुम्हाला मी खोटं बोलत नाही की मला सांगा त्यांना माजी सैनिकाचं किंवा शहीद झालेल्या सैनिकांचं ह्यांना अभिमान नाही. किंवा मी स्पष्टपणे काल बारामतीच्या कार्यक्रमामध्ये होतो साहेब, मी गेल्यानंतर तिथं अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बसले होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला शहीद झालेले आपले हे नामदेव गजरे साहेबांचा लय अभिमान नाही. सगळे आले साहेब, आम्ही साईडला बसलो म्हणून ह्यांना बसू द्या. आलं त्यांना म्हणजे 15 लाख रुपये निधी मंजूर केलाय, करू द्या म्हणलं. मी उठलो साहेब, डायरेक्ट म्हणलं मी पहिलं त्यांना अभिवादन केलं, सुरू केलं. मी म्हणलं आता हे माझे सैनिक 100 रुपये म्हणलं साहेब, तुम्ही सर्व पदाधिकारी बारामती साहेब, तुमच्या बारामतीमध्ये म्हणलं आमच्या माजी सैनिकांना इज्जत भेटत नाही. कोणत्या ऑफिसमध्ये गेलं तर कुणी विसरत नाही. भारतामध्ये तेव्हा त्याला ताणून लावा. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं. आणि तुम्ही गेला की अधिकारी उभा राहत्या, तुम्ही खुर्ची बसताय. ही परिस्थिती तुमच्या बारामतीची आहे. तुम्हाला जवान शहीद झाला की तुम्ही सगळी येताय वावा करायला. आलं त्यामध्ये हे जिवंत आहेत माझे सैनिक तुमच्या समोर. काय माझे सैनिक होते, काय वांगुटुरे सैनिक होते, म्हणजे ह्यांच्याकडे पहा आणि ह्यांच्या अडचणी समजून घ्या. म्हणलं खोटं गुन्हा दाखल करणं. मी त्यांना स्पष्टपणे उदाहरण दिलं लागतं. उदाहरण दिल्यानंतर सैनिक पुढे उठी जाईल. आणि विषय असा आहे की ह्या भूमीमध्ये आपण सत्य बोलणं की खटकते लोकांना. स्पष्टपणे बोलतोय मी साहेब, काय ह्यांना काय अडचण नाही. शहीद संभाजी कदम साहेबांचं नाव ह्यांना काय अडचण नाही, ह्यांना अभिमान आहे का. आणि मला एक असं सांगायचंय की आता 288 आमदार साहेब, बरोबर आहे. ज्या टायमाला एकता कपूरने WWE सिरीज काढली होती, बरोबर आहे का, वेब सिरीज काढली होती साहेब, ट्रिपल हे वेब सिरीज काढली होती. त्या टायमाला 288 आमदार होते, का उठवला नाही. आता मला एक सांगायचंय की जर काका आमदार असते आता त्यांनी लोकसभा लढवलेली आहे, बरोबर आहे का. आता जर काका आपले आमदार असते तर 100% मला असते. कसं काय झालं का, माझी सैनिकाला जर माझी सैनिकाची जर आबरू विशीवर जर टांगत असतील तर 288 आमदाराला लाज असं वाटत तर मी सगळं दुर्दैव समजत आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला स्पष्टपणे बोलतो, कुणी आवाज उठवला का, नाही उठवला. ते आमदार प्रशांत पुरी आला, तो काय बोलला होता, सैनिक कुठं असतात काय मी शब्द बोलू शकत नाही साहेब, बरोबर आहे. त्याची जागा त्याला दावली का, चुकीचं आहे. त्याच पद्धतीने मला असं सांगायचं की जे राजकारणी सोचतात की आता आपण काय होत साहेब, आपली इकी नाहीये, इकी नसल्यामुळे कुणी काय म्हणतंय ते गुड घेतले चालले. अहो तुम्हाला मी स्पष्टपणे बोलू साहेब, अहो असे बोलणार नाही. आम्ही गेलं थोडं बंद करते, आलं त्यामध्ये पुढे गेले काय तिथं बघा त्यांचं गुडघ्यामध्ये. त्यांना मी एकच हरामखोरांना सांगितलं की आमचं गुडघ्यामध्ये का डोक्यामध्ये तुम्हाला 7 महिन्यामध्ये जाऊ साहेब, का चुकीचं आहे. आपल्या सैनिकांचा विषय असा आहे की मला असं सांगायचं की जे रिटायरमेंट झाले त्यांची मिरवणूक आपण काढली पाहिजे, जे भरती होत्या त्याची आपण मिरवणूक घोड्यावर काढली पाहिजे साहेब. तुम्हाला एक सांगतो, जेणेकरून आपल्या नांदेड जिल्ह्यामधून अनेक आपली मुलं भरती होऊन गेली पाहिजे साहेब. त्यांना आपण काय केलं पाहिजे, तुम्ही प्रशिक्षण केंद्राचं बोलला, आपण उद्यामध्ये चालू करू, जागा बघू. आता आपण नगरपालिकेमध्ये जाऊ, स्पष्टपणे आम्हाला शहीद स्मारकासाठी आम्हाला 5 जागा पाहिजे. बघू की
किती आपल्या शहीद आपल्या जवानावर देशरत्नांना किती अभिमान आहे, आपल्या शहीद झालेल्या जवानांचा किती अभिमान आहे. प्रस्ताव दिल्यानंतर कळलं साहेब तुम्हाला स्पष्टपणे बोलतो, यांना जर कुणाचं जर राजकीय लोकांच्या कुणाचा बापाचं कुणाचं काय मानायचं म्हणलं तर ह्याला प्रस्तावाची गरज पडत नाही. एका मिनिटामध्ये सगळं पास होतं साहेब. का चुकीचं आहे? मला स्पष्टपणे सांगतो की यांची जी हुकुमशाही चाललेली आहे तिथून पुढं या राजकीय लोकांची हुकुमशाही बंद करायची असेल तर तुम्हाला मी खोटं सांगत नाही. सैनिकांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येण्याची गरज आहे. जोपर्यंत आपली सैनिकांची ताकद काय आहे आजपर्यंत तुम्हाला कळलं नाही साहेब, तुम्हाला स्पष्टपणे बोलतो. आणि त्या टायमाला आम्ही खेडमध्ये गेलो साहेब. आता काही अनेक आपल्या माजी सैनिकांच्या रस्त्याच्या अडचणी होत्या. रस्त्याच्या अडचणी सोडवताना आमच्याबरोबर महिला ग्रुप होता आणि आपण एक नवीन टीम बनवली की महिला शक्ती त्रिदल महिला शक्ती आघाडी बनवली साहेब. आपण त्याच्यामध्ये आपल्याच बायपत्नी साहेब, आपल्याच धर्मपत्नी आपल्या त्याच्यामध्ये अध्यक्ष वगैरे पण दिले त्यांना. जिथं काय गरज पडेल आपल्याला, तुम्हाला माहित आहे की आपल्या खोटा गुन्हा दाखल झालेल्या महिलेने केला तर आपल्याला कमीत कमी 500 महिला पाहिजे साहेब पोलीस स्टेशनला. जोपर्यंत दबाव पडत नाही साहेब तोपर्यंत आपल्याला कुणी विचारणार नाही. त्यासाठी मला जाहीर असं आव्हान करायचंय की साहेब तुम्ही जे कार्य करताय कार्य महान आहे, परंतु अजूनही आपल्यामध्ये इकी नाही साहेब. इकी कशी होईल, कोणत्या पद्धतीने करता येईल? रात्रीचा दिवस करा साहेब. मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यामध्ये रात्री दिवस करा. प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही तालुका अध्यक्ष नेमणूक करा, ऑफिस उघडा, जेणेकरून आपला जो माजी सैनिक असेल किंवा सैनिक ड्युटीवर असेल त्यांच्या आई वडिलांना काय अडचण ते आपल्या ऑफिसला आले पाहिजे साहेब. आपण कमवलं काय साहेब? मला सांगा आपण कमवलं काय? आता मला सांगा तुम्ही गडीवर दौंडला गेला का? तुम्ही दौंडला किंवा सांगलीला गेला किंवा सातारला गेला, तुमची गाडी बंद पडली, समजून घ्या गाडीचा घोटाळा झाल्यानंतर तुम्ही मला फोन केला की मी ह्या लोकेशन मध्ये आहे, आपला फोन आहे का? 10 मिनिटांमध्ये जर आपल्या तिथे 10 जवान आले, गाडी पंक्चर झाली, तुझा मोठा घोटाळा आहे साहेब, हे गाडी घ्या तुम्ही जावा आणि तुम्हाला जर 4 दिवसांनी गाडी आणून दिली, तुम्ही दुरुस्त करून दिली तर काय होईल? ह्याच्यापेक्षा आपण जास्त काय कमवू शकत नाही साहेब. पैसे आपण किती कमवतो मी स्पष्टपणे बोलतो, पण आपण जे आपला अभियान चाललेला आहे, सैनिक आपल्या दारी अभियान चाललेलं आहे, त्या अभियानामध्ये आपण सर्व सैनिकांनी एकत्र झालं पाहिजे. आता मला असं सांगायचं आपल्याकडे पॅरामिलिटरी आहे, कोण पॅरामिलिटरी आहे का? पॅरामिलिटरी नाही. त्यांच्यासाठी आपण प्रस्ताव दिलेला आहे. त्यांना शहीद जवानाचा दर्जा मिळाला पाहिजे, त्यांना कॅन्टीनचा दर्जा मिळाला पाहिजे, त्यांना आपल्या हॉस्पिटलचा दर्जा मिळाला पाहिजे. आपण एवढं त्यासाठी प्रस्ताव मांडलेला आहे. त्यांचा प्रस्ताव ह्याच्याकडे गेलेला आहे, एक आपल्या केंद्र सरकारकडे गेलेला आहे आणि राज्य शासनाकडे गेलेला आहे. मला स्पष्टपणे बोलतो. आणि आपल्या ज्या शहीद वीर पुतण्या असतील त्यांचा प्रस्ताव तयार करा. शहीद वीर पत्नीचा, शहीद वीर माताचा तुम्ही प्रस्ताव तयार करा. त्यांना 2 एकर जमीन मिळते, 2 एकर जमीन मिळते. हे काय उपकार करत नाही, लिगली GR आहे. आणि तुम्ही प्रस्ताव तयार केल्यानंतर विभागामध्ये येईल, विभागामधून आम्ही बाय हँड घेऊन येऊ, जिल्हाधिकाऱ्याशी बसू आणि डायरेक्ट आपण महसूल शाखेमध्ये जाऊन सातबारा करू, त्याला ते देऊ.